समोसा म्हटलं का बाजारामधला समोसा आठवतो आपल्याला. तशीच चव, तशीच चटणी, एकदम सोपी पद्धत वापरून आपण ही समोसा बनवणार आहोत. त्याच्यासोबत अशी मस्त चटणी. एकदम सोपी रेसिपी आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करू. देविका रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. इथे मी 2 कप मैदा घेतला आहे, 2 चमच आपला रवा घेतला आहे, जाड रवा. चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं. थोडासा ओवा टाकायचा. ओवा टाकला का 2 चमच तूप टाकायचं आपल्याला. हे तूप जास्त पण नाही झालं पाहिजे ना, कमी पण नाही झालं पाहिजे. आपण समोसा तेलामध्ये तळतो. जास्त तूप झालं तर ते तेलामध्ये विरघळते. चांगलं असं हाताने मळून घ्यायचं. चांगलं हाताने 2 मिनटं हलवून घ्यायचं पीठ. असं तूप सगळीकडं असं लागलं गेलं पाहिजे ना आपलं. चांगलं हलवून झालं का पाणी घ्यायचं. पाणी एकदाच नाही घ्यायचं जास्त, थोडं थोडं घेऊन असं मळायचं पीठ. आपलं कणिक मळतं तसं मळून घ्यायचं. लई सैल नाही झालं पाहिजे ना आपलं पीठ. चांगलं असं हाताने मळून घ्यायचं. चांगला असा एक गोळा बनवून घ्यायचा पिठाचा. तो बी 2 मिनटासाठी असं मळून घ्यायचा. चांगला हाताने मळवीत राहायचा. चांगलं असं पीठ एकजीव झालं पाहिजे. आणि 15 मिनटासाठी किंवा अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवून द्यायचं. त्यातला रवा असतो तो चांगला फुगला गेला पाहिजे. इथे मी मसाला बनवण्यासाठी 1 चम्मच धन, 1 चम्मच बडीशेप, 1 चम्मच आपले जिरे आणि थोडीशी काळी मिरी चांगलं असं भाजून घ्यायचं. लई पण नाही असं भाजायचं, हलकंसं भाजून घ्यायचं. चांगलं असं चमच्याच्या साहाय्याने सर्व जिन्नस असे भाजून घ्यायचे. चांगले भाजून झाले का मिक्सरमध्ये अशी पावडर बनवायची. अशी लई बारीक पण नाही बनवायची आणि लई अशी ठोसर पण नाही राहिली पाहिजे, मीडियम अशी बनवली का ती बाजूला ठेवून द्यायची. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला फॉलो करा. असेच नवीन नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येईन. अशी पावडर बनवून बाजूला ठेवून द्यायची. आता आपण समोस्याची चटणी बनवून घेऊ. मी इथे 1 चम्मच तेल टाकून घेतलं आहे. तेल बी इथे मी लई वापरलं नाही. जिरे, मोहरी आणि अद्रक चांगलं असं परतून घ्यायचं. 1 हिरवी मिरची किंवा 2 हिरव्या मिरच्या तुम्ही टाकू शकता. आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आपण केलेला मसाला तयार तो पण टाकून घेऊ. मी इथे बटाट्यासोबत उकडायला थोडेसे शेंगदाणे टाकले होते, ते पण टाकून घेतले. आता आपण बटाटे घेतलेले, इथे मी 2 मोठे बटाटे घेतलेले. ते आता असे हाताने बारीक करून टाकून देऊ. बटाटा असा लई बारीक पण नाही केला पाहिजे, लई असं मोठा पण नाही राहिला पाहिजे. बटाटे टाकल्यावरती चांगलं असं हलवून घ्यायचं. गरम मसाला अर्धा चम्मच, हळद, अर्धा चम्मच लाल मिरची पावडर चांगलं असं हलवून घ्यायचं. आता अशा पद्धतीने तुम्ही समोसे बनवले तर तुमचे समोसे तेलकट पण होणार नाही, असे खुसखुशीत होतील. चांगलं असं हलवून घ्यायचं. हलवून झालं का चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं. थोडीशी कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर टाकल्या का एकदा हलवून घ्यायचं. झालं इथे आपली बटाट्याची चटणी तयार. आता थंड करायला ती बाजूला ठेवून देऊ. थंड अशी 15 मिनटं तरी बाजूला ठेवून देऊ. थंड झाली आता आपली चटणी. आता
समोसे बनवायला घेऊ. आपलं पीठ बी चांगलं भिजलं गेलेलं आहे. कसं फुलून वरती आलं आहे. चांगलं असं हाताने 2 मिनटं चांगलं असं मळून घ्यायचं. आणि त्याचे आता पाहिजे त्या आकारामध्ये गोळे बनवून घेऊ. आपला पोळीचा असतो गोळा त्या मापात घेतला आहे मी, चपातीच्या गोळ्याच्या मापात. इथे मी 5 गोळे बनवले. आता असं गोल आकारामध्ये अशी लाटून घ्यायची. लय पातळ पण नाही लाटायची, मिडियमच राहून द्यायची. लाटली का एक साईडला अशी जास्त लाटली गेली पाहिजे. मी दाखवलं आहे त्याप्रमाणे कापून घ्यायचं असं मधल्या साईडने. आणि आता समोसा तयार करायला घेऊ आपण. साईडने थोडंसं पाणी लावून घ्यायचं, म्हणजे असं चिपकतं पीठ. कोणी असे दाबून घ्यायचे. आता त्यात चटणी भरू आपण. 2 चम्मच चटणी भरली मी इथे. जेवढ्या समोशामध्ये चटणी चांगली तेवढा समोसा खायला छान लागतो. चटणी भरली का वरच्या साईडने एक साईडला पीठ थोडंसं जास्त असतं आपलं, तेव्हा असा एक कोणा दाबून घ्यायचा आणि वरतून समोसा पण असा दाबून घ्यायचा. तुम्हाला मी अजून एक समोसा भरून दाखवते. अशी चटणी भरायची आणि साईडने असा दाबून घ्यायचा. किती छान दिसतोय ना समोसा, एकदम बाजारात मिळतं तसंच दिसतंय. असे आता आपण सर्व समोसे भरून घेऊ चटणी त्याच्यामध्ये. समोसे तयार झाले का तेल गरम करायला ठेवू. सर्व समोसे इथे माझे तयार झाले. बघा किती छान दिसत आहे समोसे. आपलं तेल पण असं गरम झाले, लय कडक पण नाही. आणि एक एक समोसा तळायला टाकू आपण. समोसे जास्त टाकले तर मस्त असे तळले जातात. समोसेला तळायला जास्त वेळ लागतो, त्यामुळं मी इथे 5 समोसे टाकले तळायला. मस्त असे दोन्ही साईडने तळायचे, असे हलवीत राहायचे चमच्याच्या साहाय्याने. समोस्याला गॅस हा कमीच लागतो. जर तुम्ही गॅस वाढवला तर समोसे वरतून तळले जातील, असे दिसत आहेत तळले गेले, पण आतून ते कच्चे राहते. त्यामुळं कमी गॅसवर समोसे तळून घ्यायचे चांगले. बघा बरं समोस्याचा कलर कसा चेंज होतो. मस्त दिसत आहे समोसे. झाले आपले इथे समोसे तळून. किती छान आला बघा कलर. मस्त असे प्लेट घ्यायची, त्यासोबत अशी मिरची हिरवी आणि सोबत अशी चटणी. एकदम सोपी रेसिपी आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. झाले आपले इथे मस्त समोसे तयार. धन्यवाद.